अरे वा वा वा, किती छान फुलं आहेत. हे बघ, ही फुलं तू मला दे. हवं तर मी तुला खाऊ देतो. माफ करा, पण ही फुलं नाही विकायची मला. ही तर माझ्या स्वामी आजोबांसाठी आहे. तुला खेळणी हवी आहे का? नाही, नको मला खेळणी. खेळणी नको? बर, मग तुला खाऊ देतो. नको मला खाऊ. बाळा, असं करू नकोस. ही फुलं मला आमच्या गुरूंना व्हायची आहे. तू ही फुलं मला दे आणि ह्या बदल्यात तुला काय हवं ते सांग. ते सगळं मी तुला देतो. नाही, स्वामी आजोबांसाठी ठेवलेली वस्तू विकता नाही येणार मला. ती तर फक्त अर्पण करता येते. ए मुली, ही फुलं मला दे. आणि जर काही फुलं तू मला दिली नाहीस तर मी तुम्हा सगळ्यांना अक्कलकोटातून हाकलवून लावेन. हे स्वामी आजोबांचं गाव आहे. त्यांची मर्जी नसताना कोणालाही आम्हाला हकलता नाही येणार. तुझ्या स्वामींपेक्षा मोठा आहे मी. नाही, या विश्वात स्वामी आजोबांपेक्षा कोणीच मोठं नाही होऊ शकत. ही फुलं मी त्यांच्या चरणी वाहणार. ही फुलं जर तुम्ही स्वामी आजोबांच्या चरणी वाहणार असाल तर घेऊन जा, पण ही फुलं तुमच्यासाठी नाहीये. हे बघ, त्यांची भक्ती करशील आणि एक दिवस पस्तावशील. ते देव आहेत आणि देवाला दिलेलं प्रेम कधीच वाया जात नाही. थांबा. पटलं ना शेवटी? सांग, काय हवंय तुला या फुलांच्या बदल्यात? आशीर्वाद. अगं यमू, ही फुलं तर तू स्वामी आजोबांच्या पायावर वाहणार होतीस ना? आई, मग हे कोण आहेत? स्वामी, यमू, तू कसं ओळखलंस की हेच स्वामी आहेत? आमची ओळख काचची नाही. मी एका कीर्तनकार आजोबांकडून ऐकलं होतं, जर आपण काही देवाला अर्पण करायला गेलो तर देव सुद्धा तितक्याच प्रेमाने हात पुढे करतो. आणि हेच मला आठवलं, म्हणून मला वाटलं फुलं मागायला आले असतील तर हे स्वामी आजोबाच असतील. भरल्या हाताने आली होतीस, रिकाम्या हाताने परत जाणार नाहीस. लेकीचा गर्व वाटतोय ना? तुमच्यावरचं मोठं ओझं उतरवायला आली ही अक्कलकोटात. शिव शंकर शंभा. खरंच आज स्वामींनी स्वतः दर्शन दिलं हे भाग्य आपल्या लेकीमुळे. सुभद्रा, सुभद्रा, अगं ऐकतेस का? आले. काय हो? उद्याच्या श्राद्ध विधीसाठी ताईची नवीन प्रतिमा बनवून आणली आहे. ही बघ. मला नका दाखवू त्यांचं तोंड. त्या होत्या तेव्हाही मला त्या आवडल्या नाहीत आणि आता तर अजिबात नको. असं काय करतेस तू? ताई नाही आपल्यात आता. गेलेल्या व्यक्तीचा राग धरायचा नसतो सुभद्रा, आठवणीत गोडवा ठेवायचा असतो. खरं तर दरवर्षी हे श्राद्ध वगैरे घालायची काहीच गरज नाही. तुम्हालाच फार पुळका त्यांचा. समाजात राहतो आपण, लाजे खातर तरी करावं लागतं. काय हो, लाज फक्त आपल्यालाच आहे का?
धाकटा भाऊ आहे ना तुम्हाला, तो करेल सगळं सोलापुरात. दरवर्षी इथेच करायची काय गरज आहे? आणि तुम्हाला माहिती आहे ना, ती लोक इथे आलेली मला अजिबात आवडत नाही. सुभद्रा, ताई जाऊन 9 वर्ष झाली, तरीही आपल्याला जे साध्य करायचं होतं अजून आपण करू शकलेलो नाहीत. तिची अपूर्ण जबाबदारी अजूनही आपल्यावर आहे, हे तू विसरतेस. अरे देवा, तसबिरीला आग कशी लागली? हा कुठला संकेत असेल? आता संकेतावर गोष्टी थांबणार नाही, संदेशाकडे वळणार. जळजळीत अनुभव आणि जळजळीत संदेश घेऊन येणार. ही आमची संपत्ती. आमची संपत्ती. स्वामी, आत्ता माझ्या लक्षात आलं, भक्ताची निरागस भक्ती हीच आपली संपत्ती, हो ना? स्वामी, ती आपली बालभक्त, तिचं नाव यमू, तिचं नाव. यमूची आणि आपली ही पहिली भेट वाटत नाही. तिचं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं आहे असं वाटतं. काका, आम्ही आलो. काका, यमू तर आली नाही ना? अरे देवा, भाऊजी आणि कौशिकीनी ही प्रतिमेला लागलेली आग बघितली तर? आग कशी काय विझली? काका, बस. सोमेश, अरे किती दिवसांनी भेटतोयस, बरा आहेस ना? हो दादा. बरं झालं बाई तुम्ही आलात. तुमच्या येण्याने घर कसं उजळून गेलं बघा. अरे यमू, एवढी मोठी झालीस, तू हाक मारलीस आणि मला वाटलं की आमच्या गोडूला यमूचीच हाक असणार. यमू, हे घे, तुझ्यासाठीच आणून ठेवली होती. तुम्हाला माहित होतं आम्ही येणार आहे ते? हो तर, तुम्ही येणार याची मला खात्रीच होती, कारण पत्रात तसं लिहिलं होतं. यशोदा ताई, का सोडून गेलीस आम्हाला? दादा, आम्हाला स्वामी भेटलेत. उद्याच्या कार्याला ते येणार आहेत का? सोमेश, तुला कसं सांगू, ताई गेल्यानंतर स्वामींनी या घरात पाय ठेवणं बंद केलं. आम्ही बोलवलं, विनवलं देखील, तरी ते आले नाही. मग आम्हीच बोलवणं बंद केलं त्यांना. म्हणजे कारण नसताना त्यांच्या असं वागण्याचं फार वाईट वाटलं. विनाकारण
अरे बेवजह इस दुनिया में कभी कुछ नहीं होता। शिव शंकर शंभो। माई फुलांची टोपली कुठे ठेवलीत तुम्ही? फुलांची टोपली तिकडे ठेवली. साप साप माई माई साप 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 रे साप. माई अहो स्वयंपाकघरात साप आहे. अहो गया ते इथेही साप आहेत. अहो इथे पण केवढे साप आहेत बघा ना. बाळप्पा भाऊ लवकर बाहेर या. बाळप्पा भाऊ, अहो काठी घ्या, केवढे साप आले बापरे. कपिला माई, या सापांना मारण्याची गरज नाही. त्याने जर दंश केला तर मरेन मी. हा, मी मेलेले ना तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कपिला माई, हे आपल्याला दंश करायला आलेले नाहीयेत. हे स्वामींचं दर्शन घ्यायला आले आणि ते जसे आलेत तसे निघूनही जातील. तुम्हा लोकांना ना माझ्या जीवाची काही पडलीच नाहीये. बाळप्पा भाऊ साप, स्वामी स्वामी साप, स्वामी वाचवा ना. स्वामी साप केवढे बस. घाबरू नका रे, काही होणार नाही तुम्हाला. जसे आले आहात तसेच परत जा. शिवाला घाबरून आले होते आमच्या आश्रयाला. स्वामी, पण या सापांना जीवाची भीती का होती? विचारा इलाज. कपिला माई, काय केलं तुम्ही? कपिलताई हिने एका शेतकऱ्याला सुचवलं होतं. शेतात साप झालेत म्हणून मुंगुसाच्या सहाय्याने साप पळवून लावायला. त्या मुंगुसाच्या भीतीने साप पळाले आणि इथे आले. कपिला माई, अहो कशाला असं काहीतरी केलं तुम्ही? प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ आणि जागा ठरलेली असते. ती वेळ आणि जागा मागे पुढे करण्याचा विचार चुकीचा आहे. शिव शंकर शंभा. ताई, अहो ऐका ना, असे डोळ्यात अश्रू नका आणू. आपण ताईंना कृतज्ञतेने आठवूया. शांत हो सुमेश. हा हार घे. ताईच्या प्रतिमेला तूच हार घाल. दादा, हार घालायचा मान तुमचा. हो दादा, तुम्ही मोठे आहात. या प्रतिमेला हार तुम्हीच घाला. नाही नको सोमेश, हा हार तूच घाल. अरे इतक्या वर्षांनी आलास, ताईच्या प्रतिमेला हार घालायचा मान तुला देखील मिळाला पाहिजे. तुलाही आनंदच होईल ना. घाल. यशोदा ताई, तुझे ऋण शब्दात फिटणार नाहीत ग. मी तुझ्या प्रतिमेला हार घालतोय, याचा स्वीकार कर.
अशीच पाठीशी राहा. हे काय पहिल्याच प्रयत्नात यांच्याकडून प्रतिमेला हार घातला गेला. यांच्या वेळेस बरं प्रतिमेने पेट घेतला नाही. ताई अशाच कायम पाठीशी राहा. यमू काय करतेस हे? आत्याच्या प्रतिमेला हार घालू नका. काय झालं बाळा, असं का म्हणतेस? बाबा तुम्हीच तर म्हणतात ना की आत्या आपल्यातच आहे. मग तसं वाटलं पाहिजे ना. प्रतिमेला हार घातला तर वाटतं माणूस देवाघरी गेलाय. आणि माझी आत्या कुठेच गेली नाही. ती जिवंत आहे आपल्या आठवणीत, आपल्या कर्मात. यमू बाळा, साक्षात ताईच बोलली बघ तुझ्या मुखातून. हो दादा, अगदी खरं आहे. आम्हाला तर वेळोवेळी जाणवतंय की यमूच्या रूपात ताईच आली आहे. यमू बाळा, तुझ्या एका वाक्यानं मन किती हलकं झालं तुला काय सांगू. किती प्रेमळ आहेस ग तू. हा काही संकेत तर नसेल ना? पण खरंच लहान मुलांच्या तोंडून देव बोलतो असं म्हणतात. आज तसंच वाटलं. तू बरोबर आहेस यमू. यशोदा ताईच्या प्रतिमेला हार नाही घालायचा. ताई, तुझा मान आमच्या वागण्यात दिसेल. मी वचन देतो. आजचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. हीच तुम्हा भावांची तुमच्या लाडक्या बहिणीला ओवाळण. यमू, तुझं म्हणणं मान्य आहे आम्हाला. यमू, आजपासून यथेच्छ विधी नाही, यथार्थ भावना असेल. ताईला अश्रूंनी नाही, आपल्या आचरणाने आठवू. आत्या मला माहितीये तू इथेच आहेस. स्वामी, पाणी ठेवलंय. अजून काही हवं असेल तर सांग. साप! स्वामी, साप! साप! स्वामी, तिथे साप आहे. साप! कपिलताई, अहो काय झालं? कुठे आहे साप? अहो तो बघा ना गळ्यात. तिथे साप आहे. तिथे माही साप. साप आहो तो बघा ना, तिकडे साप आहे. कपिलताई, काय तुम्ही साप साप करताय? दोरी आहे ती, दोरी. अहो माही साप आहे, दोरी नाहीये. कपिले, तू सापात भीती दाखवलीस, तुझ्या बाबतीतही तेच होणार. त्यांचा अवेळ मृत्यू घडवून आणण्याचा विचार केलास, चुकला तुझा. या गावातले काही जण याच वृत्तीने वागत असतात. ईश्वर त्यांना त्यांच्या कृत्याला शिक्षा देतोच. ईश्वराची प्रत्येक क्रिया आणि प्रतिक्रिया ही मनुष्याच्या वागण्यावर अवलंबून असते. शिव शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.